नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. आपण बलोपासना करणार नाही तोपर्यंत वेदांत आपल्याला पचणार नाही. भगवान श्रीरामचंद्रांमध्ये सज्जनता तर आहेच, पण ते शक्तिशाली आहेत. आपण जर रामायण आठवले तर आपल्या लक्षात येईल की प्रभूंनी आपल्या जीवनात वेळोवेळी अनेक गोष्टींचा त्याग केला. त्यांना अयोध्येचा त्याग करावा लागला, मातापित्यांचा त्याग करावा लागला, वेळ प्रसंगी भगवती सीतेचाही त्याग करावा लागला. एके दिवशी त्यांना लक्ष्मणाचा त्याग करावा लागला. प्रभूंनी त्यागले नाही असे एकच, ते म्हणजे त्यांचे शस्त्र. भगवान श्रीरामचंद्रांनी आपल्या कोदंडाचा कधीही त्याग केला नाही. म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितले, शस्त्र धारण करणाऱ्या लोकांमध्ये मी राम आहे, कोदंडधारी श्रीराम. प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याचे पालन करणे हेच त्याचे तप आहे. म्हणून युद्ध करणे हे क्षत्रियाचे तप आहे, व्यापार करणे वैश्याचे तप आहे. आपल्या डोक्यामध्ये तपाच्या भिन्न भिन्न काही विकृत कल्पना निर्माण झाल्या आहेत. घरदार सोडून वनात जायला आपण तप समजतो. ज्याला आपले काम धड करता आले नाही त्याला तपही करता येणार नाही. अशा माणसाला देवही मिळणार नाही आणि स्वर्गात तर मुळीच जाता येणार नाही. सर्वात पहिल्यांदा जीवनात मला जर काही कर्तव्य करायला मिळाले ते नीट करता यावे, हे माझे पहिले तप आहे. ज्याला विहित कर्म नीट करता येत नाही त्याला कोणतेच काम नीट जमणार नाही. म्हणून समर्थांनीही प्रपंच नेटका करायला सांगितलाय. परमार्थ 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 असा आरडाओरडा करून परमार्थ होत नसतो. मला माझे आजचे काम नीट करता आले का, असा प्रश्न स्वतःला विचारा. ज्याला आजचे कर्तव्य नीट करता आले नाही त्याला परमार्थ जमणार नाही. म्हणून महाभारतामध्ये कर्तव्याचा विचार आलाय. मी जर कर्तव्य बुद्धीने घरात राहिलो तर माझे घरसुद्धा आश्रमच आहे. गृहस्थाश्रम म्हणजे घर, हाच आश्रम नाही का? आता तुम्ही घराचे क्लब केले त्याला कोण काय करणार, पण मुळात तो संस्कृतीत सांगितलेला आश्रमच आहे. सध्या लोक आश्रमांना सोकावले आहेत. त्यांना हे कळत नाही की घरातली भांडणं कमी आहेत, आश्रमातली भांडणं जास्त आहेत. पहिल्यांदा माझे घर मला नीट सावरता आले पाहिजे, माझे दुकान नीट सावरता आले पाहिजे. स्वधर्म पालन हा नित्य यज्ञ. महाभारतात त्या कौशिक तपस्व्याची कथा येते. वनात तप करताना त्याला सिद्धी प्राप्त झाली. त्याने रागाने बगळीकडे पाहिले तर बगळी मरण पावला. त्याला वाटले आता मी सिद्ध झालो. भिक्षा मागताना एक पतिव्रता त्याला लवकर भिक्षा वाढेना म्हणून तो डोळे वटारून तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा ती म्हणाली, जळून जायला मी काही बगळा नाहीये. त्याला कळेना ही घटना या पतिव्रतेला कशी कळली. ती पतिव्रता म्हणाली, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही, ही माझ्या पतीच्या सेवेची वेळ आहे. तू त्या तुलाधार वैश्याला विचार, तो तुला सारं सांगेल. तो तपस्वी त्या वैश्याकडे गेला. तो तुलाधार वैश्य आपलं काम करीत होता. हा तपस्वी मध्येच घुसला. तुलाधार त्याला म्हणाला, जरा थांबा, माझ्या गिराईकांची रांग संपली की मी तुमच्याशी बोलतो. तुलाधार वैश्याने आधी आपल्या गिराईकाचे सर्व व्यवहार पूर्ण केले. तुलाधार वैश्याने मग आदराने त्या तपस्व्याला म्हणाला, तुम्हाला त्या पतिव्रतेने माझ्याकडे पाठवलंय का? तपस्व्याला काही कळेना, याला हे कसं कळलं. त्या तुलाधार वैश्याने थोडा उपदेश करून त्याला धर्मव्याधाकडे पाठवलं. कथा बरीच मोठी आहे, पण या कथेचा संदेश काय आहे, तर पतीची सेवा करून पतिव्रतेला ती सिद्धी प्राप्त झाली. आपले दुकान नीट चालवून त्या तुलाधार वैश्याला सिद्धी प्राप्त झाली. कसायाचा व्यवसाय करणाऱ्या त्या धर्मव्याधाला त्याचा व्यवसाय करताना सिद्धी प्राप्त झाली. पहिल्यांदा मला माझा व्यवसाय नीट करता आला पाहिजे. म्हणून माऊलींनी स्वधर्मयज्ञ हा शब्द वापरलाय. कर्तव्याचे पालन करणे हा यज्ञच आहे. आपल्याला आपले ऑफिस दुकान तपाचे स्थान वाटते का? जितक्या उत्साहाने ज्या पवित्र भूमीत आपण सकाळी देवपूजेला बसतो त्याच पवित्र भूमिकेतून आपण आपल्या दुकानात गादीवर बसावे. समोरच्या देवांना जसे आपण प्रेमाने सगळे उपचार अर्पण करतो त्याचप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाशी मी जपून वागलो तर समाजामध्ये काही धर्म रुजेल. युद्धभूमी ही क्षत्रियांकरता तीर्थक्षेत्र आहे.
धनुष्यबाण हे त्याच्या सेवेचे अथवा पूजेचे उपकरण आहे असं क्षत्रियाला वाटलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे शस्त्रांची पूजा आहे. एखादा लोहार, एखादा सोनार, एखादा कोष्टी, एखादा शिंपी आपल्या जवळील उपकरणांना केवळ वापरत नाही, त्यांची पूजा करतो. मातापित्यांची सेवा करून पुंडलिकाला सगळा परमार्थ उपलब्ध झाला. आपल्याला पंढरपुरात जाऊन सुद्धा उपलब्ध होत नाही, कारण आपला दृष्टिकोन सदोष असतो. शस्त्र चांगलेही असत नाही आणि वाईटही असत नाही. आपण ते कशासाठी वापरतो त्याच्यावर चांगले किंवा वाईट ठरत असते. भगवान श्रीकृष्णांकडे जरी सुदर्शन चक्र नसते तर त्यांनी काय केलं असतं? भगवती जानकीला हे कळत नव्हतं असं नाही. तिला सगळं ठाऊक होतं. ती अत्यंत थोर विदुषी होती. पण आपल्या पतीच्या श्रीमुखातून सगळं यावं आणि जगाला ते एक तत्त्वज्ञान म्हणून प्राप्त व्हावं एवढ्याकरता तिने आपल्या पतीला जरा छेडले. थोडी छेडछाड केल्याशिवाय चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर येत नाही. अगस्त्य मुनींची भेट. त्यानंतर भगवान महर्षी अगस्त्यांच्या आश्रमात आले. याचा अर्थ चित्रकूटाहून निघालेले भगवंत आता अकोल्यापर्यंत आले. महर्षी अगस्त्य आणि लोपामुद्रा तिथे निवास करीत होते. भगवान महर्षी अगस्त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतात. महर्षी अगस्त्य म्हणाले, रामा, तू इकडे येतो आहेस याची वार्ता मला आधीच कळली होती. या ऋषींच्या आश्रमाश्रमांमध्ये परस्पर संबंध होते. भगवान म्हणाले, गुरुदेव, माझे सद्गुरू विश्वामित्र मुनी यांच्याकडून मी आपले बालपणी नाव ऐकले होते. केव्हा तरी आपले दर्शन व्हावे, आपले पुरुषार्थी रूप बघावे अशी आकांक्षा अंतःकरणात होती. दिवसभर दोघांचे सविस्तर बोलणे. रात्रीच्या वेळी महर्षी अगस्त्यांनी आपल्या शस्त्रागारात प्रभूंना नेले. महर्षी अगस्तींचा तो शस्त्रसाठा पाहून भगवान चकित झाले. अगस्त्य ऋषींनी प्रभूंना दिव्यास्त्रांचे दान केले. रावणाच्या पारिपत्याकरता दक्षिण भारतात उतरलेले महर्षी अगस्त्य हे पहिले ऋषी होते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी भगवान रामचंद्रांकडून रावण मारला गेला त्या दिवशी पहाटे महर्षी अगस्त्य मुनी प्रभूंना भेटून गेले होते. याचा अर्थ भगवंतांच्या अगस्त्य ऋषींच्या भेटीत ही योजना ठरलेली असावी. महर्षी अगस्त्य प्रभूंना म्हणाले, जर तू या ठिकाणी माझ्याजवळ राहिलास तर लोकांना संशय येईल. फार दूर राहिलास तर आपला एकमेकांचा संपर्क होणार नाही. त्यामुळे काय काय घडतंय हे एकमेकांना कळणार नाही. म्हणून तू फार दूरही नको आणि फार जवळही नको. पंचवटीमध्ये गोदावरीच्या तीराजवळ तू आपले स्थान निर्माण कर. प्रवरेच्या तीरावर महर्षी अगस्त्य आहेत आणि गोदेच्या तीरावर प्रभू रामचंद्र आहेत. प्रभूंना जात असताना महर्षी अगस्त्य मुनी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा या दोघांनी त्या तिघांना फार महत्त्वाच्या सूचना दिल्या. लोपामुद्रा म्हणाली, सीते, हे दंडकारण्य फार विचित्र आहे. कुणाही नवख्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. महर्षी अगस्त्य भगवान रामचंद्रांना म्हणाले, तुम्ही येथे येताना सीतेला आणले नसते तर जास्त बरं झालं असतं. तिच्यामुळेच तुम्हाला आता जोखीम निर्माण झाली आहे. ठीक आहे, आता झालं ते झालं. लोपामुद्रा भगवती जानकीला म्हणाली, वाटेल ते झालं तरी एकटी राहू नकोस. या दोघांच्यापैकी तुझ्यासोबत कुणीतरी पाहिजेच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा पूर्वपरिचय नाही अशा कुणाही नव्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नको. या ठिकाणी येणारे राक्षस भिन्न भिन्न रूपे घेऊन येतात. त्यांना वेगवेगळे आवाज काढता येतात. या सूचना भगवती जानकीने लक्षात ठेवल्या असत्या तर रामकथा काही वेगळीच झाली असती. अगस्त्य मुनींकडून निघाल्यानंतर मार्गामध्ये प्रभूंना जटायूचे दर्शन होते. हा जटायू गृध जातीचा आहे. गृध, वानर या सगळ्या मानवी जाती आहेत. फक्त वनामध्ये राहणाऱ्या मनुष्यांपेक्षा काही वेगळे संस्कार असणाऱ्या या जाती आहेत. जटायूने दुरूनच दोघांना पाहिले, कारण त्यांची दृष्टी तीक्ष्ण आहे. त्यांनी भगवंतांना विचारले, तुमचे बाबा कसे आहेत? तेव्हा भगवंतांनी विचारले, का बरे, तुमचा त्याचा काय परिचय? तेव्हा जटायूने सांगितले, मी त्यांचा उपकृत आहे. माझ्यावर फार मोठे संकट आले होते. तेव्हा तुझ्या बाबांनी मला एकदा वाचवले. प्रभूंनी जेव्हा आपल्या पिताश्रींच्या स्वर्गगमनाची वार्ता दिली तेव्हा जटायूने शोक व्यक्त केला. तो रामांना म्हणाला, आता तुम्ही काका म्हणून माझ्याकडे बघा. तुमची सेवा करण्याची संधी मला मिळू द्या.
ज्या सूचना लोपामुद्रा आणि अगस्त्य मुनींनी दिल्या त्याच सूचना जटायूने देखील दिल्या. शूर्पणखेचे आगमन. भगवान अत्यंत रम्य अशा गोदावरीच्या तीरावर आले. पंचवटीत प्रभूंनी अतिव सुंदर अशा 2 पर्णशाला बनवल्या. प्रभूंचा निवास आता पंचवटीत आहे. प्रभू पंचवटीत असताना एके दिवशी एक अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन झाले. ती महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शूर्पणखा. रामकथेतील हे जरा विचित्रच प्रकरण आहे, म्हणून जरा काळजीपूर्वक ऐका. पंचवटी जनस्थानात आहे. महाराष्ट्रातील या स्थानाला दंडकारण्य असं म्हणतात. दंडकारण्याच्या अंतर्गत असलेले हे जनस्थान. रावणाने या जनस्थानामध्ये आपली 14,000ची खडी फौज ठेवली आहे. या फौजेला 3 सेनापती आहे. खर, दूषण आणि त्रिशिरा ह्यांची नावं ती आहेत. या जनस्थानामध्ये रावणाची एक बहीण पण राहते. तिचे नाव शूर्पणखा. कदाचित नख लांब वाढवण्याची फॅशन तिने सुरू केली असावी, म्हणून तिला शूर्पणखा म्हणत असावेत. दंडकारण्यात निवास करणारी ही शूर्पणखा मोठी विचित्र आहे. एकदा या शूर्पणखेच्या कानावर एक बातमी गेली की अयोध्येचे राजकुमार पंचवटीत येऊन निवास करीत आहेत. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.